पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मम्मा चटणी रेडी आहे, प्लीज टेस्ट कर। गुड गुड झणझणीत पण। अरे उई लिंबू पिळलास का? हो थोडं चालेल अजून। ओके हां ए राधा, हां तरी हेच जाग अशी स्वयंपाकघरात करून बघावं मधनं मधनं काय काय आहे? आजी मला रोज रोज स्वयंपाक प्लीज नाही झेपणार यार, अजिबात नाही आवडत मला। अगं पण आता आपण तिघी जणी आज स्वयंपाकघरात आहोत, किती मस्त वाटतंय की नाही? ते मस्त वाटतंय कारण मी डिटेल्ड घर आवरलंय। कोणाची तरी आज लाडकी मैत्रीण येणार आहे ना भेटायला, म्हणून मग आज आमटी भात आणि याच्यापेक्षा मस्त बटाटे वडे मिळणार आहेत ना खायला, यु नो। थोडक्यात काय आई, तुला तुझ्या विरंगुळा केंद्राचे कार्यक्रम कमी पडायला लागले बरं का? नाही अजिबात नाही, उलट मला घरचे कार्यक्रम वाढवून हवेत हे सांगायचंय मला। आणि त्याच्यासाठी जरा तुम्ही आपापल्या पार्टनर्स बरोबर कमी भांडा हे अभिप्रेत आहे। वेल ही गोष्ट तुम्हा दोघींना लागू पडते कारण मला पार्टनरच नाहीये। तुला पण नाहीये? उई ओली तयारी थांब थांब। मॅडम तुमचं पार्सल। ओ थँक्स। आईस्क्रीम आले। ए मम्मा बोल, आपण ते ठेवणीतले बाउल्स काढायचे का मस्त? वर असतील बाळा। हा काढते मी, थांब। इथे बोल, इथे गेली असेल, थांब। हॅलो मॅडम पार्सल। अजून एक पार्सल काय आता यात? गुलाबजाम। सिरियसली आजी, गुलाबजाम आणि बटाटे वडे हे काय कॉम्बिनेशन आहे? अरे पण व्हॅनिला आईस्क्रीम आणि गुलाबजाम आहे ना, हा, स्वर्गातली जोडी आहे यार। अगं 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 हे तूच बोलतेस ना नक्की? मला 2 मिनिटं वाटलं आप्पाच आले तिकडे। पण खरं राधे, आज आपण गर्ल्स पार्टी ठेवून आप्पांची पंचायतच केली आहे। वल्ली जर का आता कुकर लावून आली त्यांच्यासाठी तर आप्पा भडकणार आहेत खूप। भडकणार नाही, सॅड होतील बिचारे। ए जाताना यांच्याकडे त्यांच्यासाठी डबा द्यायला विसरूया नको। हो यार यार मी नाही जाणार आहे आता। अगं पार्सल नाहीये बाळा। अरे ठीक, नको नको तीच आहे, जा बघ जा लवकर। पार्सल असेल तर शहाणं बाळ। मैत्रिणीला वगैरे बोलवलंयस का वेगळ्या? नाही का? बाहेर कोण आलंय बघ ना। तू बोलवलंस? बघतो। बाई वल्ली किती सुंदर दिसतीयस तू। ताई अगं दूर यार, तू केवढी गोड दिसतेस, केवढी सुंदर दिसतेस तू। गप ग का गप ग, किती सुंदर दिसतेस वल्ली। फिगर बघितलीस का आज? मग अगं सचिननं तिला बघता क्षणी पसंत केले, ते का उगीच का? खरंच वल्ली, तू ना नेहमी आता अशीच राहायचा। नाही नाही नको। का? अगं काय हरकत आहे, तू काय मोठी बाई आहेस का सतत आपल्या साड्या नेसायला? आणि मला खात्री आहे वाड्यात तुला कुणीही काहीही म्हणणार नाही, हो की नाही हो माई मावशी? हा ना, माझी काही हरकत नाही। हे बघ, आपल्याला काय चांगलं दिसतं, आपण कसं दिसावं हे तर मुलींना चांगलंच माहित असतं, हो की नाही? अय्या म्हणजे तुम्हाला चालेल मी असे कपडे घातले तर? हे बघ बाई, तू शर्ट पॅन्ट घाल, काय वाटेल ते घाल, पण ना चांगलं राहा, चांगलं बोल, एवढीच माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे। हो ना। अगं आता ही राधा हिने काय जीन्स घालत नाही नाही, जीन्स वगैरे नाही, ती हाफ चड्ड्यांमध्ये फिरते, मला माहिती। हा मग काय प्रॉब्लेम आहे त्यात? हे बघ, मला ते कपडे एकदम कम्फर्टेबल वाटतात म्हणून घालते, तर ज्यांना बोलायचं त्यांना बोलू देत। तेच म्हणते मी, तुझ्यात कसा आत्मविश्वास आहे ना,
माझ्यात नाहीये तसा आत्मविश्वास. म्हणजे मला असं भीती वाटते. कोणाची? हे ओरडले तर. तुझ्या यांना तुझ्याकडे बघण्यातून वेळ मिळाला तर ओरडतील ना. हाऊ. जरा जपून. मोठ्यांशी असं बोलतात का? ए आजी प्लीज, आपण पार्टी करायला जमलोय ना इथे. मग अजिबात शिस्त वगैरे लावायची नाही. एकतर सगळं 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 बाजूला ठेवा. वय काय आहे, तुम्ही कुठे आहात, काय करताय सगळं विसरून जा आणि मस्त एन्जॉय करा. ओके? विसरले मी माझं वय विसरले. मी वल्लीची सासू आहे हे विसरले. अगो बाई, पार्टीच्या आधी ते काहीतरी सरबत बिरबत देतात ना. चला आणा आणा सरबत आणा. तुझं ठीक आहे रे, मला पण नाही येऊ दिलं. मेसेजला काय रिप्लाय पण नाही. मावशी, काय रे मावशी, मस्त चहा कर. आलं घालून खूप दमलोय आज. ऐक, चहा घेणार का रे? काय रे नील, बाकी काही नाही तर चहा तरी घेऊयात का? काय आता घेऊया. हा मी करतो. अरे तू का करतोस? मावशीला सांग की. मावशी, हे दोघे पण चहा घेतील का? नाहीये मावशी घरात. अच्छा, देवळात गेली असेल. मग वल्लीला सांगू, त्याला काय. वल्ली, 3 कप मस्त चहा कर ना आलं घालून. सचिन दादा, काय नाही तर आता चहा बरोबर चिवडा पण खाऊया का? असं म्हणतोस? ठीक आहे, मी चहा करतो, तू ताटलीत चिवडा काढ. हा कुठला दुःखाचा स्वर लावलाय तुम्ही दोघांनी? आणि का? वल्ली पण नाहीये? अरे खरेदीला गेली असेल. पारिजातवर गेल्यात दोघे पार्टी करायला. अरे वा, पार्टी. तुम्ही का नाही गेलात? बोलवलं तर जाणार ना. हे तू म्हणतोय? आजपर्यंत तुला एकदाही कोणी या घरात बोलवलं नाही. तू असतोस ना इकडे नेहमी. मला गप्पा सांगतोस, बोलवलं तर जाऊ. ह्याचं ठीक आहे. चला बोलतोस रे दादा बिचाऱ्याला. आधीच एक तर दुखावला गेलाय तू. परत भांडला असणार राधाशी. आहे हो सर, मला एकट्याला म्हणजे आपल्याला सोडून तिकडे पार्टी करतायत. गर्ल्स पार्टी म्हणे. हे बटाटे वडे आणि आईस्क्रीम असा बेत आहे आणि येऊ देत नाहीयेत. हा कुठला बेत आहे? आणि ह्याच्यात जेलस होण्यासारखा काय बेत आहे हा? आईस्क्रीम आणि बटाटे वडे. मी मागवू का आईस्क्रीम आणि बटाटे वडे? अरे हे बघ, ऐका, आपल्याला बोलवलं नाही, चांगलं आहे. आज काय झालं सांगतो. ऑफिसमध्ये इतकी धावपळ होती म्हणजे ना 8 मीटिंग अटेंड केलेत मी. पण माझं स्वतःचं ऑफिसचं काम करायला मला 5 मिनिटाची फुरसत नाही. मी तेव्हाच विचार केला होता, म्हटलं घरी जातो, शांतपणे माझ्या रूम मध्ये बसतो आणि माझी सगळी ऑफिसची कामं संपवून टाकतो. चांगलंच आहे, बायका नाही आहेत. एक काम करूया, आपण आज आपली कामं संपवून टाकूया. हा रिकाम टेकडा, ह्याच्याकडे लक्ष देऊ नको. मी माझी कामं करतो, तू काय कपाट बिपाट काय आवरतोस तर आवर. आणि बटाटे वडा आणि आईस्क्रीम मी मागवतो, त्याला काय एवढं. हा मागवतो. अहो पण आम्हाला जायचंय पार्टीला. नाही, पार्टीला असं जाता येणार नाही. बोलवलं नसेल तर जाता येणार नाही. मला पण जायचंय ना. नाही, अजिबात नाही. सर प्लीज ना. नाही. अहो सर ऐका ना. अरे पण तुला बोलवलं नाहीये ना, म्हणजे तुला फरक पडत नाही, पण बाळा तुला बोलवलं नाही ना. हे बघ, असं नाही जाता येणार. न बोलवता पार्टीला जाता येणार नाही. सर प्लीज ना. दादा सर ऐका ना प्लीज. नाही. सर नाही रे. राम, माझा ऐकेल तो. आम्ही दोघं लहानपणापासून भाऊ आहे. दादा हे बघ दादा, प्लीज ना. प्लीज ना सर. मला खूप जायची इच्छा आहे. धाकट्या भावासाठी एवढं नाही करणार तू दादा. नाही रे बाळा. हो सर, आजवर मी तुमच्यासाठी किती निरोप दिलेत, काय नाही केलं, आणि तुम्ही असं डायरेक्ट नाही म्हणताय आम्हाला. थोत्रीत मारू ना मी. गप्पा बस, काहीतरी फालतू इमोशनल ब्लॅकमेल करू नको. बेटा असं नाही जाता येणार. न बोलवता पार्टीला जाता येणार नाही. दादा तूच असं केलंस तर आम्ही दुसऱ्या कोणाकडे जायचं? हे बघ उगाच काहीतरी इमोशनल हे नको करू. मी हे आपल्याला बोलवलं नाही, आपल्याला असं जाता येणार नाही. अरे आईस्क्रीम आणि बटाटे वडे ह्याच्यात एवढं काय कौतुक आहे त्या पार्टीचं? अहो ते गेल्यावर कळेल ना. तू गप्पा बसा. तू गप्पा बस. असं जाता येणार नाही. मी हे मला उगाच गळ घाल नका. ऐक ना दादा. सर ऐका ना प्लीज. नाही. अहो असं काय? ते बोलू, चल ते बोलू.
काय करताय? अरे मावशी ओरडल, ते टेबल इकडे असतं. खानावळीला लोक काय करताय? हा शेवटचा पर्याय आमच्याकडे. काय प्लीज ऐक. ऐक ना यार दादा. सर प्लीज ऐका. सर प्लीज देऊ शकतो. सर प्लीज. हो म्हणलं तर आम्ही जाऊ शकतो. सर तुला आम्हाला येऊ देणार नाही. सर तुम्ही घेऊन चला. येऊ देणार. सर घेऊन म्हणलास तर जाऊ शकतो. सर घेऊन चला. तू असं आम्हाला काय बोलणार? सर पारे करूया काहीतरी. घ्या कपडे बदलून. सर थँक्यू. केवढं लाईव्हली वाटतंय ना. हे मला आणखीन एक गुलाबजाम पाहिजे. मिळणार मिळणार, सगळ्यांना मिळणार. फक्त आपल्या तब्येतीला जपून खा म्हणजे झालं. माई मावशी, आत्ता अनामिकाताई जे काही बोलल्या ती सूचना तुमच्यासाठी सुद्धा आहे. जरा जपून बोलल्या आमच्या सनबाई बोलल्या. अरे एक देऊ दे. वल्ली ड्रेस मध्ये? हा ड्रेस कुठून आला हिच्याकडे? दादा, आपल्याला सोडून कशी मजा करतायत रे. बघ ना, त्यांना तर आठवण पण येत नाही रे. अरे मजा नाही येते. म्हणजे गाणी नाचणं वगैरे ठीक आहे, पण असं काहीतरी मिसिंग वाटतंय ग. म्हणजे आता काय करायचं? आपले पार्टनर्स नाही येत ना आपल्या बरोबर, मग असं एकटीने नाचणं तशी नो फन. अरे पण काय करायचं मग आता त्यांना? हे बघ त्यांना इथे नक्की नाही आणायचं. स्पॉइल करतील सिरियसली. पण आपण आपल्या पद्धतीने त्यांना इथे बोलूच शकतो ना. म्हणजे काय, एकदा म्हणतेच बोलवायचं नाही, एकदा म्हणते बोलवायचं. करायचंय काय? म्हणजे खऱ्या पार्टनर्सना इथे नाही आणायचं, पण आम्ही आमच्या पार्टनर्सची नक्कल तर करूच शकतो ना. नक्कल? आपल्याला साधी यायची परमिशन नाही आणि हे काय काय करताय तिथे? ते तुझ्या राधाचं डोकं आहे. वल्लीने असं काय करणार, त्याची नक्कल करणार आहे. म्हणजे मी सचिनची नक्कल करायची. कोण करताय रे? तू काय असतोय? नाही या, अजून या. चांगला घरी बसलो तर मला इकडे खिचून घेऊन लाग. तुमच्या दोघांचा आग्रह होता ना इकडे यायचा. बघा बोगा आता. अरे नाही रे, सगळे आग्रह करतायत ना, म्हणून करावं लागेल वल्लीला. अरे कोणी केला आग्रह? स्वतःहून म्हणाले ती नक्कल करूया म्हणून. माझी वल्ली असं काय करणार नाही. अरे तुझी वल्ली असं काहीतरी करते. बघा दोघे. तू काय असतोय? हे तू का असतोय? आणि तू असू नको. तू नाही असायचं. तुला मागत पडेल ना दादा. तू नाही असायचं माझं. मला काय सांगतो, मला पार्टनरच नाहीये. माझी नक्कल कोण करणार? काहीतरी बोलतो. चला तर मग करा तुमच्या पार्टनर्सची नक्कल. करा म्हणजे तू पण करायची. मी कोणाची करायची? पट्ट्या. मला काय पोरकटपणा आहे? यार कसला आलाय पोरकटपणा? अगं मजा करायची. कर कर. नाही काय, आपणच तर आहोत ना. कर कर. मम्मा
ऐक ना किती सगळे रिक्वेस्ट करतात प्लीज डोंट बी अ स्पॉइल नाही हो ठीक आहे ओके माझा पार्टनर नक्कल कसली नाही म्हणजे आमचं बरं आहे हो म्हणजे आमची मजा उडवली जाणार आहे पण आमची पार्टनर तरी आहे तुमचं तर आपली याची मजा आहे म्हणलं मी ऐकलं काहीतरी म्हणलं मजा असं काहीतरी म्हणलास तू मजा दिसली पाहिजे दिसत म्हणलं नाही इकडनं दिसत नाही नीट दिसलं पाहिजे मी चला बाल्कनीत बसवतो बाल्कनीत बघा सिनेमा बघा ना इकडून दिसलं पाहिजे ना आता वहिनी करणार ना तुमची वल्ली वल्ली ठीक आहे वल्ली राधा तुझी नक्कल करणार ना वहिनी त्याच्यासाठी तिकीट याच्या संगतीत राहून बिघडलायस तू सचिन अरे वाईटच आहे तो चला अरे राधे इकडचे गुलाबजाम संपतायत ओके ठीक आहे आयडिया काय अर्ध का घातलंस तू असं बघ ना सो हा आमचा एव्हरीडे इन्सिडेंट असतो बरं का म्हणजे काहीतरी नील गडबड करतो मग मला चिडावं लागतं ऑब्व्हियसली आणि मग तो साधारण अशा प्रकारे मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो विच इज व्हेरी स्टुपिड बट ओके सो राधा ऐक ना अगं आय एम सॉरी ना आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे झालं ना माती खाऊन झाली हे बघ मला माहितीये मी माती खाल्ली पण पण तू चिडू नकोस ना आपण वेगळं काहीतरी खाऊयात का पास्ता चालेल का पास्ता खायचाय तुला हा पास्ता खायचाय पण तू चिडू नकोस ना प्लीज ना राधा तू चिडलीस ना की मग माझा अख्खा दिवस खराब जातो खूप अच्छा आणि मग माझा नाही जात पण मग माझा दिवस खराब गेला की मग मी भंजाळतो ना ग आणि मग मला काही सुचत नाही आणि मग तो अजून चिडतेस आणि मग मी अजून तू माझ्याशी नीट बोलली नाहीस की माझा दिवस खराब जातो हे बोलतोस तू राधाला हे बोलतो हे प्रेम आहे तुझं आणि हा 1000 वेळा तुझ्याशी वाईट वागतो त्याचं काय हो सर तुम्ही मला बोली करू नका मी लहान आहे म्हणून छळता तुम्ही मला सारखं मी छळतो तुला मी ह्याला एकदा दाखवू काय मी छळतो कसा ते काय होतं दाखवू का हे सचिन दादा तुझ्या भावाला समजव जरा सचिन ह्याला सांगा सचिन दादा अरे तू काय शोधतोस तू काय करतोय सचिन अरे मुलीला शोधतोय अरे गायब झाले मग असे अरे काहीतरी प्लॅन असेल तिचा ओके 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 सो लेडीज अँड जेंटलमेन नाव इंट्रोड्युसिंग वल्लीताई उर्फ सचिन दादा तुम्ही राधाला बोलता तुमच्या पार्टनर सगळे ती बोलली कुठे अरे ती पण हा शर्ट घालून हो जॅकेट बापरे मला शिकवतो सचिन अगं बाई हे का बॅग माझी ऑफिस अरे काय आज जातो का काय अरे आत नाही इकडं मी तिला बघितलंच नाही या कपड्यांमध्ये आधी सरक नाही अरे एक मिनिट मला अरे आवाज करू नको मावशी ठीक आहे मी बोलून घेतो वल्लीशी म्हणजे तू काळजी करू नकोस मी सारखं म्हणत असतो तिला की नको अगं एवढं खर्च करू पैसे म्हणजे ठीक आहे आपल्याकडे आहेत पैसे पण नको एवढे खर्च करू नाही ऐकत गती पण ठीक आहे मी बोलतो तिच्याशी तू नको काळजी करू आता हे मी असताना किंवा तुम्ही असताना हा आता भाऊजी असताना बघा कसं दादा 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 मला माफ कर दादा मी वल्लीला किती वेळा सांगितलंय की नको पैसा करू नको पैसा करू पण नाही ऐकत रे ती माझं पण ठीक आहे मी समजवतो तिला तू नको काळजी करू मी जबाबदारी मी घेतो असं आहे ग माझं बाळ मम्मा आता तुझी टर्न आहे हो बरं मी उठ गो तयार हो जा लवकर ये बस मजा ऍक्च्युली आता बघूया अनामिका काय करते आय नो राईट आता खरी मजा येईल पोट्या लवकर ये अरे
माय गॉड. काय काय म्हणजे हे काय सगळं? हे इथे काम करायला येता की टाइमपास करायला? इथे एकाला कोणाला धड धड काम करता येत नाही, फक्त कारण देत असता. काय 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 म्हणजे हे काय आहे सगळं? हे असं करतात का काम? इथे ना, इथे एकाला कोणाला काम करायला नको, फक्त कारण द्यायची असतात कामं न करण्याची. हे असं करतं का काम कुणी? नाही 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 नाही, आपलं काय ठरलं होतं मिस अनामिका? नियम काय होता? नियम होता की तुमची चप्पल बाहेर असेल तर मी 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 आत यायचं नाही. मला सांगा, इथे इथे आहे का तुमची चप्पल? इथे नाहीये ना? मग कसं म्हणू शकता असं? ए हो हो, काय मस्त. मला माहितीये ना, अगं परवा असंच झालं होतं. मी होते ना तिकडे. हो, अगदी हुबेहूब नक्कल करतेस ग तू सौरभची.